हे बघा साहेब, तुमच्या मुलीला मिसिंग होऊन फक्त 4 तास झालेले आहेत आणि 24 तासाच्या आधी आम्ही कुणाची मिसिंग रिपोर्ट लिहित नसतो. बरं, तुमच्या मुलीचं वय काय आहे? 16 वर्ष. बरं, तुम्हा दोघांना पक्की खात्री आहे ती कुठल्याही नातेवाईकाकडे किंवा तिच्या कुठल्याही मैत्रिणीकडे गेलेली नाही? बरं, मला एक सांगा, तुम्हाला खरोखर खात्री वाटते तिच्या आयुष्यात काय चाललंय काय नाही याबद्दलची पूर्ण माहिती तुम्हाला आहे? तुम्हाला नाही? तुम्हाला तुम्हालाही नाही? आई वडील आहात ना दोघं त्याचे? मग आपल्या मुलीच्या आयुष्यात काय चाललंय काय नाही याबद्दल तुम्हाला काही कल्पना आहे? किती केअरलेस आहात तुमच्या मुलीच्या आयुष्याबद्दल? अहो, तुमची मुलगी कुठं जाते, तिचे मित्र मैत्रिणी कोण आहेत, त्यांना काही वाईट व्यसनं वगैरे आहेत नाहीत, थोडं तरी जागरूक राहायला पाहिजे तुम्ही पालक म्हणून. बरं, तुमच्या मुलीचा काही फोटो वगैरे आणलाय का? द्या. तिचा सिंगल फोटो कुठला नाही आहे तुमच्याकडे मोबाईल मध्ये? हा, मग तो द्या ना. हा ग्रुप फोटो काय दाखवतोय मला? ठीक आहे, एक काम करा, मी तुम्हाला माझा नंबर देतो, त्या माझ्या नंबरवर हे दोन्ही फोटो पाठवून द्या. ठीक आहे? हा, आणि हा, इथून पुढे ती मिळाल्यावर कधीतरी तिचे इंस्टाग्राम स्नॅपचॅट चेक करत जावा. कसले कसले फोटो अपलोड करतात, काय स्टोरी अपलोड करतात. आई वडील म्हणून तुमचं कर्तव्य आहे ते मुलांवर लक्ष ठेवणं. आम्हाला मान्य आहे की या वयात मुलांवरती बंधनं लादून चालत नाहीत, पण थोडं तरी बंधन पाहिजे आई बाप म्हणून तुमचं. कळलं? ठीक आहे, तुम्ही जावा, आम्ही हे करतो, आमची प्रोसिजर चालू करतो. साहेब, हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही आमचा तपास जलद गतीने चालू करतोय. आणि तसं बघायला गेलं तर तुमचा नंबर आणि ऍड्रेस आमच्याकडे आहेच. काही लागलं सवरलं तर आम्ही तुम्हाला फोन करून बोलवून घेऊ. ठीक आहे? या आता तुम्ही. शिंदे, ती रौनक गुप्ताच्या मर्डरची फाईल आणणार इकडे या साहेब तुम्ही.